हे आहेत मुंबई स्ट्रायकर्सचे खेळाडू आणि हे आहे भाड्यानं घेतलेलं मुंबई स्ट्रायकर्सचं ऑफिस। या खेळाडूने 19 वर्षापूर्वी या क्लबची स्थापना केली। 19 वर्षापूर्वी ही मुलं 15-16 वर्षाची होती। तेव्हा त्यांना मुंबईतील व्यावसायिक क्लब स्पर्धांमध्ये खेळायची इच्छा होती, मात्र ते कोणत्याही क्लबमध्ये जात नव्हते। त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील या नामांकित स्पर्धेत खेळायचं होतं। या गरजेतून 1998 मध्ये या क्लबची स्थापना झाली। सुरुवातीला या क्लबमध्ये मुलं साध्या स्पर्धा खेळायचे। मग 2002 मध्ये 3 खेळाडूंचा गट एकत्र करून स्ट्रायकर्स फुटबॉल क्लब अशा नावानं मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेमध्ये या क्लबची नोंदणी करण्यात आली। We are a club made by the players, managed by the players, and there is no organization. हमने हमारा खुद का organization बनाया, हमने हमारा खुद का company बनाया। We don't have support in terms of we are not registered to a church or a company or something. We are our own company. मुलुंडमध्ये सुरू करण्यात आलेल्या या क्लबमध्ये आतापर्यंत जवळपास 500 ते 600 मुलं खेळून गेली आहेत। आज मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित अशा मुंबई एलिट डिव्हिजनमधील 12 टीम्सपैकी एक आहे। हे स्थान या क्लबमधील मुलांनी आपल्या मैदानावरील कामगिरीने पटकावलंय। या क्लबमध्ये केवळ फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं जातं असं नाही, तर रग्बीचेही धडे दिले जातात। स्ट्राइकर्स मेरे लिए मतलब बहुत ही इम्पोर्टेंट। अगर ये क्लब नहीं होता तो मैं शायद नहीं खेलती है, और ये स्पोर्ट हमको पता भी नहीं होता शायद। मतलब इट इज़ नॉट, ये ज़्यादा पॉपुलर नहीं है ना, मतलब ये रग्बी। सो अगर ये क्लब नहीं होता तो मे बी आई वुडंट हैव स्टार्टेड प्लेइंग आल्सो। जिसके पास कोई मौका नहीं होता है वो ही जानता है कि मुंबई स्ट्राइकर्स जैसे क्लब के साथ जुड़ना व्हाट वैल्यू इट होल्ड्स फॉर देम। सो आई फील कि इरिस्पेक्टिव कि वो कौन से रिलीजन से है या क्या कैपेसिटी है, एवरीवन शुड गेट अ चांस एट शोइंग देयर टैलेंट, बट दे हैव टू बी रेडी टू वर्क हार्ड। या क्लबमध्ये खेळाडूच वर्षाला काही रक्कम क्लबला देतात। हा क्लब फक्त आणि फक्त खेळाडूंकडूनच चालवला जातो। कोणताही प्रभाव टाकणारा व्यक्ती या क्लबमध्ये नसल्यानं कोणत्याही प्रकारचं राजकारण होत नाही। या क्लबचा आदर्श जर इतर क्लबनी घेतला तर निश्चितच आपल्याकडे खेळासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होईल। मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।